नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण शाबूचे तांदळाचे लाडू करणार आहोत। श्रावण महिना चालू आहे ना, काहींना कसं अख्खा श्रावण पण असतो, त्याच्यासाठी मग बुकेसाठी, छोट्या व मोठ्या बुकेसाठी आपण शाबूचे तांदळाचे लाडू करूया। तर मी 1 वाटी शाबूचे तांदूळ घेतले आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले, पाऊण वाटी गूळ घेतला, ही छोटी वाटी आहे, आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम पिस्ते आणि विलायची पावडर। तर आता आपण शेंगदाणे अगोदर भाजून घेऊ। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे चांगले साल निघायला पाहिजे असे आपण खरपूस भाजून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची। असे बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे खरपूस वाजेपर्यंत। असे दाबून बघायचे, साल निघलं का, हे बघा चटचट वाजायला लागले, थोडे असे फुलले पाहिजे, चांगले खराब असतील ते काढून टाकायचे। हे बघा आपले शेंगदाणे चांगले भाजलेत, आपण ताटात काढून थंड करून त्याची साल काढून घेऊ। तोपर्यंत आपण शाबूचे तांदूळ भाजून घेऊ। शाबूचे तांदूळ पण चांगले फुलेपर्यंत भाजायचे, म्हणजे छान आपल्याला छान ते आपल्याला वाटून घ्यायचे ना, बारीक करायचे। साल काढून घेऊ। हे बघा थंड झाल्यावर असे हाताने चुरगळून असे साल काढून घ्यायचे। हे बघा असे चांगले साल काढून घ्यायचे। आता मी हे काढून आणते, हाताने असं केलं तरी चालतं, पण आमच्याकडे जागा आहे म्हणून मी काढून आणते। हे बघा आपले शेंगदाण्याचे साल काढलेत, आता आपण मिक्सरला ते बारीक करून घेऊ। तोपर्यंत शाबूचे तांदूळ पण भाजले, आपण आता गॅस बंद करू आणि काढून घेऊ। हे बघा असे फुलेपर्यंत चांगले भाजायचे। आता आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण याला बारीक करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचे, म्हणजे खाताना ते घशात घेणे सरळ ठेवायचं थोडंसं, म्हणजे खायला चांगले लागतं। आता आपण थोडे थोडे करून शाबूचे तांदूळ भाजून हे वाटून घेऊ। थंड झाले, मी सगळेच टाकते। आपण आता याला बारीक रवा वाटून घ्यायचं। हे बघा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचे शाबूचे तांदूळ। थोडं आपल्या रव्यासारखं ठेवायचं, जाड रवा असतो ना आपला, उपीट करतो तो, तसं ठेवायचं। तुम्हाला जर वराईचे तांदूळ बगर असते ना, ती टाकायची असली तरी टाकायची, आम्ही सोमवारला खात नाही म्हणून आम्ही नाही टाकत। तर आता आपण आता चमचाभर मी तूप टाकते। आपण हे ड्रायफ्रूट आहे ना, हे भाजून घेऊ चांगले। हे बघा काजू आणि बदामाचे काप आहेत, ते चांगले असे भाजून घ्यायचे। थोडेसे असे गुलाबी झाले का काढून घ्यायचे। हे बघा आपले चांगले भाजले, आता आपण काढून घेऊ। आता मी हे शेंगदाण्याच्या याच्यात काढून घेते। हे बघा मी आता परत 2 चमचे तूप टाकते। आपल्याला आता गूळ वितळून घ्यायचा आहे। हे बघा मी गूळ वितळून घेते आता, आणि आपण मग हे मिश्रण त्यामध्ये टाकून द्यायचं। चमचाभर पाणी टाकते। आपण हा गूळ चांगला वितळून घेऊ। मिश्रण मी सगळं एकत्र करते। शाबूचे तांदूळ बारीक केलेत ना ते आणि शेंगदाणे, आपण सगळं मिश्रण एकत्र करू। थोडंसं चवीपुरतं चिमूटभर मीठ पण टाकायचं, म्हणजे लाडूला चव छान येते। हे बघा आपला गूळ वितळून झालाय, आपल्याला पाक नाही करायचा, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। आता मी विलायची पावडर टाकते। विलायची पावडर आणि जायफळे पावडर करून ठेवलेली आहे अगोदरच। आता आपण चवीपुरते बघा चिमूटभर मीठ टाकते, आणि आता आपण मिश्रण यामध्ये थोडं थोडं करून असं काढून घ्यायचं।
चांगले एकजीव करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मग त्याचे लाडू बांधायचे. एकदम सोपी पद्धत आहे, उपवासासाठी पण चांगले आहे. ह्याच्यात साखर टाकली तरी चालते, साखर पण अशी कच्चा पाक करून घ्यायचा. तेव्हा आपलं मिश्रण आता तयार झालंय. आता आपण याला गॅस बंद करून याला थंड करायला ठेवू. थंड झाल्यावर कोमटच बांधायचे. तेव्हा असं थंड करून घ्यायचं. आता कोमट झालं का मग याचे लाडू बांधायचे छोट्या मोठ्या बुकेसाठी. उपवासाच्या दिवशी खायचे, दमदमीत राहतात. 2-3 तास तरी टेन्शन नसतं. बघा आपलं मिश्रण आता कोमट व्हायला लागले. आता आपण याचे लाडू बनवून घेऊ. मी थोडासा पिस्ता लावते त्याला. बघा अशा प्रकारे आपण लाडू बांधून घेऊ. अजून एक बांधून दाखवते. महिनाभर टिकतात हे लाडू. हे बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते. हे बघा आपले लाडू बांधून झाले. हे बघा आमचे असे लाडू बनवून झाले. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही पण नक्की करून बघा. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. नवीन चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा आतून पण असे छान झाले. तर तुम्ही पण नक्की करून बघा. बाय बाय.